मी एक कविता लिहिली आहे जी अशा बायांसाठी ज्या पहिल्यांदा आई झाल्या. तर मी मग कविता चालू करतो आता. आशयाच्या भेवानं कोणी आई होणार की नाही. महिना तिचा थांबला म्हणून दवाखान्यात ते गेली. तिथं जाऊन पोस्टराची मजाच तिनं पाहिली. प्रत्येक पोस्टरावर पोरीसाठीच काऊन लिहिलं होतं. तिले तर समजलं बी नाही की दिव्या आणि वातीमध्ये कोणाले लय महत्त्व होतं. म्हणून तिच्या मनात आलं की तिले पोरगं होईल की पोरगी बाई. आशयाच्याच भेवानं कोणी आई होणार की नाही. सारायचं टेन्शन आपल्यालाच तर राहते. काऊन की येणारा जाणारा प्रत्येकजण म्हणते पाहिजो बाई तुले पोरगच होते. अरे 10 पोरी झाल्या तरी कुठल्याच मायले फरक पडत नसते. काऊन की उलसक कापलं तरी बोंबलणाऱ्या लोकांना जीवातून जीव काढणं काय सोपं असते. या दवाखान्यातनी पोरगी झाल्यावर खोटे नाटे खुश होणारे मी लय पाहिले बाई. आशयाच्याच भेवानं कोणी आई होणार की नाही. बोलू नका तुम्ही, इथुल्या साऱ्या आश्रमातनी पोरायचेच आईबाप असतात. आणि कितीतरी पुरी आपल्या मायबापासाठी बिना लग्नाच्याच राहतात. पोरगी होणं सोन्याहून पिवळं असते. पोरगी होणं सोन्याहून पिवळं असते. काऊन की जेव्हा आपली माय जाते तेव्हा लेकी बहिणीतच माया सापडते. म्हणून म्हणतो सोडून द्या बाईले फक्त पोरायचेच आशीर्वाद देणं. काऊन की तिच्या पोटचा गोळा तिले नेहमीच असते मान्य. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. जर हे लाईनच तुम्हाला समजली नाही तर आशयाच्या भेवानं कोणी आई होणार की नाही. धन्यवाद.